नमस्कार मित्रांनो, थंबनेल मध्ये तुम्ही बघितलंच असेल, पैसे दिले तरच काम, नाहीतर कार्यालयाच्या बाहेर थांब। आता असं का म्हणतोय तर मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस एखादं तुमचं काम घेऊन ग्रामपंचायत ऑफिस किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात जाता, तर त्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारची पैशाची सुद्धा मागणी केली जाते। आता पैशाची मागणी केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडतो की करायचं काय, पैसे तर तुमच्या जवळ नसतात आणि जे काम शासनाने त्यांना पगार देऊन ठेवलेला आहे तर त्या कामासाठी तुम्ही वेगळे पैसे का द्यायचे। तर मित्रांनो, याचाच संपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आता मित्रांनो, यातून काय होणार आहे तर सरपंच किंवा ग्रामसेवक असतात किंवा तलाठी असतात किंवा बऱ्याच पद्धतीचे शासकीय अधिकारी असतात, तर शासकीय अधिकाऱ्यांचे जे पैसे घेऊन जे तुमची कामं करतात, तर याचा रोख कसा लावायचा, याच्यावरती रोख कसा लावायचा किंवा ते पैसे घेण्यापासून त्यांना थांबवायचं कसं, याची तक्रार कशी करायची, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात। आता मित्रांनो बघा, तुम्हाला जर का कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने पैसे मागितले तर तुम्ही काय कराल। सर्वात अगोदर तर त्यांना थोडासा वेळ मागायचा आहे। म्हणजेच तुमचं एखादं शासकीय काम असतं तर ते शासकीय काम करण्यासाठी तुम्ही जातात, तर ते काम कोणतेही असू शकतं। तलाठ्याजवळ तुम्ही नोंदीसाठी कागद दिलेला असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये नोंदीसाठी किंवा इतर कोणतीही कामे, तर ज्यासाठी तुम्हाला शासकीय कर्मचारी जे आहेत ते पैसे मागतात। आता पैसे मागितल्यानंतर तुमच्याजवळ तर काही एवढे पैसे द्यायला नसतात, मग आता काय करायचं तर तुम्ही थोडासा वेळ मागायचा। देतो नाही म्हणायचं नाही, पैसे देतो म्हणायचं। पैसे देतो कधी तर त्याला थोडासा वेळ मागून घ्यायचा। आता वेळ मागितल्यानंतर तुम्ही काय करायचं, सर्वात अगोदर अँटी करप्शन ब्युरो आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन इथे तुम्हाला तक्रार दाखल करायची। आता तक्रार काय दाखल करणार तर सविस्तर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यांना सांगायची, A to Z। तुम्ही कोणत्या कामासाठी तिथे गेला, कोणत्या कारणासाठी तुम्हाला पैसे मागितले, त्याच पद्धतीने किती रक्कम मागितली, याची संपूर्ण माहिती तिथे कंप्लेंट मध्ये द्यायची। आता कंप्लेंट दिल्यानंतर काय होणार तर ते तुम्हाला नोट देतील। आता नोट कसल्या देतात तर त्याच्यावरती त्यांचं एक केमिकल असतं, तर ते केमिकल लावून तुम्हाला त्या नोटा देतील आणि त्या केमिकल लावलेल्या नोटा जर का तुम्ही शासकीय अधिकाऱ्याला दिल्या तर त्या नोटा, केमिकल लावलेल्या नोटा जे आहेत ते त्या शासकीय अधिकाऱ्याने हातात घेताच ते अँटी करप्शन वाले जी लोक आहेत ते त्यांना पकडतील व ते केमिकल लावलेले नोटा जे आहेत त्या नोटा त्यांच्याकडून काढून घेतील व तिथे पाणी ठेवतील। पाणी ठेवल्यानंतर काय होणार तर त्या पाण्यामध्ये त्यांनी ज्या हातातून नोटा घेतलेल्या आहेत तर तो हात त्या पाण्यामध्ये बुडवला जातो। पाण्याचा कलर जर का पिंक झाला तर त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत हे सिद्ध होतं। मित्रांनो, हे सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे जे काय आहेत ते रिटर्न मिळणारच आहेत। त्याच पद्धतीने तुमचं जे काम थकलेलं होतं, तुमचं जे शासकीय कार्यालयात काम होतं ते काम 100% होऊन जाणार आहे। त्याच पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला जे आहे, म्हणजे शासकीय कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं जाणार आहे। याच पद्धतीने त्यांना 3 ते 7 वर्षाची कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या जर का तलाठी ऑफिसमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कोणता भ्रष्टाचार होतोय किंवा तुम्हाला जर का पैशाची मागणी केली असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।